सीज फायर झालं, पण युद्ध अजून थांबलंच नाही आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. इस्रायल आणि लेबननमध्ये सीज फायर झाल्यानंतरही युद्ध का सुरू आहे हे समजून घ्यायचं असेल तर ग्राउंड रिॲलिटी बघावी लागेल. सगळ्यात मोठा मुद्दा, सीज फायर हा इराण आणि US यांच्यामधला होता. इस्रायल म्हणतं लेबनन त्यात येतच नाही आणि म्हणूनच सीज फायर जाहीर होऊन सुद्धा काही तासातच इस्रायलने लेबननवर 100पेक्षा जास्त एअर स्ट्राईक्स केलेत आणि एका दिवसात 250हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. दुसरीकडे हेजबुल्ला म्हणतं हा सीज फायर तोडला गेला आहे म्हणून त्यांनी रॉकेट फायर केले. म्हणजेच दोन्ही बाजू स्वतःला डिफेंड करतायत आणि एकमेकांवर व्हायोलेशन्सचा आरोप करतायत. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बघूया. इस्रायल ओपनली सांगतंय की हेजबुल्ला संपवणं हे त्यांचं टार्गेट आहे आणि ते ऑपरेशन्स थांबवणार नाहीत. म्हणूनच हा सीज फायर शांतता नाही तर फक्त एक पार्ट ऑफ बिगर वॉर आहे आणि जोपर्यंत हेजबुल्ला, इस्रायल आणि इराण यांच्यात कॉन्फ्लिक्ट आहेत तोपर्यंत लेबननमध्ये युद्ध थांबणं कठीण आहे. अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आणि पाहत राहा जगात काय चाललंय.